दुधनी नगर परिषद तिरंगी लढत होणार। सिद्धाराम म्हेत्रे यांचा दांडगा अनुभव व संपर्क यशस्वी ठरणार की आमदार सचिन कल्याण शेट्टी यांची शांत संयमी स्वभाव व प्रसंगी आक्रमक व्यूहरचना यशस्वी ठरणार, हे पाहणे तितकेच महत्त्वाचे ठरणार आहे। सिद्धाराम म्हेत्रे आपला गड राखणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागून लागले आहे। सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील दुधनी नगर परिषद निवडणुकीचे थेट नगराध्यक्ष पदासाठी निवडणुकीत तिरंगी लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे। माजी गृह राज्यमंत्री व 17 वर्ष आमदार असलेले सिद्धाराम म्हेत्रे यांचा होम ग्राउंड असलेल्या नगर परिषदेच्या या लढतीत सर्वांचे लक्ष लागून राहिले आहेत। तर दुसरीकडे काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मल्लिकार्जुन पाटील यांनी दुधनीमध्ये काँग्रेसचा झेंडा फडकणार असा दावा व्यक्त केला आहे। अक्कलकोट तालुक्यातील दुधनी, मैंदर्गी व अक्कलकोट अशा 3 नगर परिषदा आहेत। दुधनी नगर परिषद ही महाराष्ट्र व कर्नाटक राज्याच्या सीमेवरील असून या नगर परिषद निवडणुकीसाठी एकूण मतदार संख्या 10,905 इतकी आहे। एकूण 10 प्रभाग असून नगरसेवकांची संख्या 20 आहे। दुधनी नगरपालिकेचे नगराध्यक्षपद खुले झाले असल्याने या ठिकाणी मातब्बर नेत्यांना संधी मिळाली आहे। दुधनीच्या थेट नगराध्यक्ष पदासाठी शिवसेनेकडून युवकांचे जिल्हा प्रमुख प्रथमेश शंकर म्हेत्रे, भाजपकडून अतुल मेळकुंडे व काँग्रेसतर्फे महेश बाहेरमठ, राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र कोंडीबा इंगळे, बसपाच्या रेखा संतोष गद्दी आदी उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत। तरी सुद्धा प्रमुख 3 उमेदवार हे निवडणुकीच्या रिंगणात राहणार असल्याचे तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे।